तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे झेप घे तू अटूनी बरसारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली. मात्र या काळात भाजप शिवसेना युतीमुळे अनेक पदाधिकाऱ्यांचे तिकीट कापले गेले. त्यामुळे अनेक नाराज उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आपली नाराजी व्यक्त केली. मात्र त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये राजकीय चुरूस पाहायला मिळणार आहे. सध्या या निवडणुकीच्या राजकीय रिंगणात प्रभाग क्रमांक 3क येथे असेच काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. प्रभागात काय नेमकी रणनीती असणार आहे यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे आहेत. त्यांनी संघर्षातून समाजसेवेपर्यंत कार्य केल्यानंतर त्यांचे पुढील विजन काय आहे हे जाणून घेणार आहोत. आज 13 वर्षांपासून तुम्ही भाजपसाठी निष्ठावंत बनून काम करत आलेले आहे, पण मात्र 2017 मध्ये देखील तुम्हाला काही कारणास्तव तिकीट मिळालेलं नाही. यंदा देखील तिकीट मिळालेलं नाही. काय नेमकं कारण आहे? नमस्कार, माझं नाव दत्ता घाडगे. मी गेल्या 13 वर्षापासून पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि त्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSचं काम करत होतो. 2017ला सुद्धा अशीच घटना घडली की एबी फॉर्म वाटपाचे एक दिवस अगोदर माजी नगरसेवकाला दुसऱ्या पक्षातील माजी नगरसेवकाला घेतलं आणि त्याला तिकीट दिलं. आणि त्यावेळी सुद्धा मी अपक्ष भरला होता. मात्र आमच्या पक्षाने सांगितलं की तुम्ही उमेदवारी मागे घ्या आणि तुमच्यासाठी काही ना काही आम्ही नक्की तुमचा कुठंतरी ऍडजस्ट करू पदावरती किंवा याच्यावरती. मात्र 2017 पासून आता 2026 आलं, गेले 8 वर्षे झाली. कुठल्याही प्रकारचं मला कुठल्या पदावरती नेमणूक किंवा काही केलेली नाही. आणि आता सुद्धा या प्रभागामध्ये पूर्णपणे 4च्या 4 शिवसेनेचे नगरसेवक होते, म्हणून आता परत इथं भाजपाला तिकीट दिलं गेलेलं नाहीये. 13 वर्षे पूर्ण काम करून तळागाळातल्या लोकांसाठी मी काम करतोय. एवढं करून सुद्धा जर तिकीट दिलं गेलं नसेल तर मी सगळ्या माझ्या जे काही समर्थक असतील, या विभागातले आमचे कार्यकर्ते असतील, या सगळ्याशी मी चर्चा केली आणि चर्चेअंती सगळ्यांनी एकच सांगितलं की अभी नाही तो कभी नाही. म्हणून मी सगळ्या लोकांच्या आग्रहास्तव आज या प्रभाग क्रमांक 3क मधून निवडणूक लढवत आहे. आणि आत्ताच आम्हाला निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे. नारळ ही निशाणी अतिशय शुभ शकून झालेलं आहे की नारळ ही निशाणी मिळालेली आहे. आणि या विभागामध्ये मी आता नारळ ही निशाणी घेऊन प्रचाराला सुरुवात करणार आहे. नगरसेवक म्हणून तुम्ही इथे आता अपक्ष उतरलेले आहेत, तर कशा प्रकारे तुमचं पुढील 5 वर्षाचं विजन असेल तर निवडून आलं? हा जो आमचा विभाग बघितला तर जवळजवळ 80% पूर्ण झोपडपट्टी आहे. या विभागामध्ये जर बघितलं म्हणजे हातावरची पोटं असलेला खूप मोठा वर्ग आहे. या विभागामध्ये लहान मुलांची जी शिक्षणाचा एक विषय खूप मोठा आहे. दुसरा पाण्याचा विषय खूप मोठ्या प्रमाणावर आहे, रोजगाराचा. तर या विभागामध्ये शिक्षणासाठी मी ऑलरेडी गेल्या 5 वर्षापासून 2 अभ्यासिका चालवतो. पूर्णपणे त्या मोफत चालवतो, कुठलाही 1 रुपया नाही घेत. किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे अभ्यासिकेला त्यांना पूर्ण स्कूल किट असेल किंवा वेगवेगळे सगळे विषय चालतात, संस्कार वर्ग चालतात या विभागामध्ये. त्याच्यामुळं ऑलरेडी जे या विषयामध्ये जी काही गरज आहे शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांना मदत करणं खूप मोठी गरज आहे. आणि या विभागामध्ये जे काही मुलं शिक्षण घेताना त्यांच्या फी साठी सुद्धा बऱ्याच मुलांची अशी परिस्थिती आहे की 2-2 वर्षे शाळा सोडून बसली होती की त्यांची फी भरण्याची ऐपत नव्हती. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना फी भरण्याचं सुद्धा काम करतोय. मग येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात जर बोललं ना, एकच आहे की माझ्या जे आता 2 अभ्यासिका आहे या कमीत कमी 10 अभ्यासिका झाल्या पाहिजे, जेणेकरून मुलांना त्यांचं शिक्षण असेल किंवा जे काही सहकार्य असेल किंवा लायब्ररी असेल, हे शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता होणार नाही. आणि फी भरण्यासाठी जे गरजू विद्यार्थी आणि चांगले हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आर्थिक सहकार्य करणार आहे.
दुसरा विषय राहिला सगळ्यात मोठा जो विषय आहे पाणी प्रश्न. मी स्वतः पाणी प्रश्नावरती हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या गेले 2 वर्षापासून लढत आहे. या ठाण्यामध्ये ठाण्याचं स्वतःचं असं पाण्याचं धरण किंवा काही असं काहीही नाहीये. मात्र ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. एवढं तलावांचं शहर असून पाण्याची खूप इथं कमतरता आहे. त्याच्यामुळे माझं यापुढील 5 वर्षात असं असेल की या विभागासाठी जे इथं जलस्रोत आहेत, विहिरी आहेत किंवा हातपंप आहेत, हे सगळं पाणी वापरून हे कसं पिण्यायोग्य करता येईल फिल्ट्रेशन प्लांट पासून, आणि त्याचा वापर रेग्युलर इथल्या लोकांसाठी कसं करता येईल. म्हणजे जे काही पाणी येतं ते तर लगेच धरण तर बांधू शकत नाही, मात्र हे इमिडिएट करू शकतो आपण विदिन 6 मंथ. तर मी जर निवडून आलो तर येणाऱ्या 6 महिन्याच्या आत पाण्याचा प्रश्न जो आहे 100% मिटलेला असेल. कारण नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा कसं युटिलायझेशन केलंय हे काही टेक्निकल ज्या काही गोष्टी लोकांना माहिती आहेत किंवा त्यांच्याकडून जाणून घेऊन ह्याचं कसं प्युरिफिकेशन करून वापरता येईल ह्याच्यासाठी मी नक्की काम करेल. आणि या विभागामध्ये अजून एक मोठा प्रश्न जो आहे क्लस्टर डेव्हलपमेंट. क्लस्टर डेव्हलपमेंट हा जरी क्रांतिकारी निर्णय असला तरी क्लस्टरच्या विषयामध्ये प्रत्येक लोकांना प्रत्येक जो काही नियम आहे किंवा जे काही डेव्हलपमेंटचे विषय आहेत त्यांचं लोकांचं निरसन होईपर्यंत शासकीय अधिकारी आणि लोक अशी एकत्र बैठक लावली पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला कुठल्याही प्रकारची शंका नाही राहिली पाहिजे. जर ही योजना लोकांच्या फायद्याची असेल तर लोक नक्कीच हे करतील. त्याच्यामुळं ह्या क्लस्टर योजना सुद्धा लोकांपर्यंत व्यवस्थित गेली पाहिजे आणि लोकांना जर वाटलं फायदेशीर तर नक्कीच केली पाहिजे. तुम्ही हिंदुत्ववादी आहात आणि बांगलादेशींसाठी मध्यंतरी तुम्ही एक प्रोटेस्ट केलेली, त्याबद्दल काय सांगाल? काय नेमकं मत आहे? नक्कीच महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि ह्या जर महाराष्ट्राचं मुस्लिमीकरण चालू केलं, जे घुसखोर बांगलादेशी आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं सगळे फळवाले असतील किंवा नारळ पाणीवाले असतील, टायर पंचरवाले असतील, मासे विक्रेते असतील, चिकन विकणारे असतील, ही सगळे लोकांना तुम्ही बघितलं हे सगळे घुसखोर बांगलादेशी आहे. त्यांना या ठिकाणी रस्त्यावरती असा व्यवसाय करण्याचा किंवा आमचे जे रस्ते महानगरपालिकेने आमच्या कररूपी पैशातून बनवलेले इथं सगळं अडवण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये. जर फेरीवाला असेल तर गरजेपोटी इथला स्थानिक आहे जो गरजेपोटी जर फेरीवाल्याचा व्यवसाय करत त्याचं ठीक आहे. मात्र जर असे घुसखोर बांगलादेशी येऊन जर पूर्ण रस्ते जर अडवले तर जायचं कसं आणि हे कसं, कारण ट्रॅफिक खूप खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हेच घुसखोर बांगलादेशी ह्यांचा पक्का पुरावा असेल किंवा हे असेल डॉक्युमेंट सगळे बोगस असतात. तर त्याच्यामुळं उद्या यांच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे. आपण उदाहरण घेतलं सैफ अली खानच्या प्रकरणात जर बघितलं, जर तो अटॅक करणार होता घुसखोर बांगलादेशी होता. असे अनेक घुसखोर बांगलादेशी या ठिकाणी आहेत आणि याला देशाच्या आंतरिक सुरक्षेला धोका आहे. हा धोका ओळखून आम्ही या घुसखोर बांगलादेशीच्या विरोधात आत्ताही माझी ठाम भूमिका आहे. आतापर्यंत मी स्वतः 22 बांगलादेशी घुसखोरांना पकडून दिलेलं आहे आणि ही मोहीम यापुढे तीव्र असणार आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रासह सोशल वर्क मध्ये पण अग्रेसर आहात, तर काय काय आतापर्यंत सोशल वर्क केलेलं? मी या विभागातील म्हणजे ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना तर प्रत्येक राजकीय नेता जो असतो पूजा करतोच. मात्र मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त पूजा करून चालणार नाही, तर त्यांचे जे काही कलागुण आहेत त्या कलागुण आपल्या नवीन येणाऱ्या पिढीमध्ये कसं विकसित करता येतील त्याच्यासाठी आम्ही शिवसंस्कृती प्रतिष्ठानची स्थापना केली आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही मुली असतील, महिला असतील, मुलं असतील यांना शिवकालीन पारंपरिक शस्त्रकलेचं प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये लाठीकाठी असेल, तलवारबाजी असेल, भाला असेल, हे असे जी काय काय कला आहे, शस्त्रकला आहे ही शिकवतो, मोफत शिकवतो. आणि आता ठाणे शहर असेल, भिवंडी असेल किंवा नवी मुंबई घनसोली असेल अशा विविध ठिकाणी आमचे 10 ठिकाणी सेंटर्स आहेत चालवले जातात आणि जवळजवळ आतापर्यंत 800 ते 1000 विद्यार्थ्यांना आम्ही याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की महिला सुरक्षित राहिली पाहिजे. महिला जरी सुरक्षित राहिली पाहिजे तर त्याला प्रत्येक पोलिसांना काही प्रोटेक्शन देता येणार नाही. म्हणून आम्ही स्वसंरक्षणाचे धडे याच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि आमच्याकडे ज्या महिला ट्रेन झाले त्या स्वतःच नाही तर समाजाचं रक्षण करण्यासाठी तयार झालेले आहेत. म्हणताना मी म्हटलं ना की या विभागातील ज्या काही समस्या आहेत, आम्ही कुठल्याही प्रकारे सरकारवरती डिपेंड नाही किंवा काही नाही. म्हणतो ना या विभागात ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण सुद्धा इथल्याच लोकांनी केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि कोरोना काळात सुद्धा आपण बघितलं असेल की लोकांचा अचानक रोजगार गेला, व्यवसाय गेला, अशा वेळी सुद्धा आम्ही जे आमच्या काही संस्था आहेत, भारत विकास परिषदचा मी सेवा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे माझ्याकडे. या संस्थेच्या माध्यमातून मनोरमा नगर येथे कम्युनिटी किचन चालवलं
आणि त्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 लोकांना अन्नधान्य पुरवण्यात आलं. जवळजवळ माझ्या माहितीनुसार 36-37 लाख रुपयाची मदत या सगळ्या विभागातील लोकांना केली. त्याच्यामुळं आमचं जे काही योगदान आहे आणि हे करत राहतो आणि लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या ह्या मदती कामामध्ये कार्यामध्ये सहभाग असतो. या विभागामध्ये जे हुशार विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा टेक्निकल असेल, शिकत असताना फीच्या भरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना पैशाची गरज पडते. अशांसाठी आम्ही फक्त एक आमचा हेल्पिंग हँड्स म्हणून व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून दर महिन्याला आम्ही एका विद्यार्थ्याला मोफत मदत करतो, आर्थिक मदत उभा करतो ज्यांना खरंच गरज आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही या जवळजवळ विभागातील जवळ आतापर्यंत 5-6 वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त वैद्यकीय जर बघितलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे बोलले होते की महिला जर सक्षम असेल तर कुटुंब सक्षम होईल. म्हणजे ॲनेमिया मुक्त भारत, जर ॲनेमिया मुक्त भारतची जी योजना आहे आम्ही या विभागामध्ये जवळजवळ 3,000 महिलांपर्यंत राबवलेली आहे. महिलांमध्ये रक्ताची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावरती असते आणि 50% महिलांमध्ये रक्ताची कमी भासते आणि म्हणून आम्ही अशा महिलांचं चेकिंग करतो. त्यांना जे काही रक्त कमी अशा महिलांना त्या गोळ्या असतील त्या मोफत दिल्या जातात. इव्हन ते प्रोटीनयुक्त आहार म्हणून गूळ चणे दिले जाते आणि दरवर्षी अशा 3,000 महिलांचं चेकअप करून त्यांना ज्यांना कमी आहे की ज्यांना रक्ताची कमी असल्याने औषधं दिल्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांचा आम्ही रिस्पॉन्स सुद्धा बघतो आणि ते खूप मोठ्या प्रमाणावरती बदल झालेला आहे. कारण महिला वर्ग जो आहे ना हा कधीही स्वतःकडे लक्ष देत नाही. तो त्यांचे मुलं असतील, मुलांचं जेवण बनवणं, डबा बनवणं, शाळेत पोहोचवणं, नवऱ्याचा डबा बनवणं याच्यामध्ये व्यस्त सतत स्वतःच्या शरीराकडे किंवा याच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा दवाखान्यात सुद्धा जात नाहीत. मात्र हा जो महिला वर्ग आहे तो आमच्यासाठी एक अतिशय महत्वाचा वर्ग आहे. कारण महिला जर सक्षम असेल तर कुटुंब सक्षम असतं, महिला जर निरोगी असेल तर कुटुंब निरोगी असतं. म्हणून आमचं महिलांच्या प्रती सुद्धा अतिशय लक्ष देऊन आम्ही काम करतो आणि महिलांची साथ सुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती मिळत आहे. मतदार राजांनी का तुम्हाला मत दिलं पाहिजे आणि काय आव्हान करायला मतदार राजा? एक लक्षात घ्या की मी गेला म्हणलं की 13 वर्ष पूर्ण वेळ काम करतोय. काय आहे की राजकीय तडजोड जी आहे या प्रत्येक वेळी होत असतात. एक लक्षात घ्या की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्यावेळी ठीक आहे की आपण पक्षाची ध्येय धोरणं किंवा पक्ष बघून मतदान केलं पाहिजे, कारण ते काही राष्ट्रीय धोरणं किंवा राष्ट्रीय ज्या काही पॉलिसी असतात त्याच्यावरती होत असतं. मात्र लोकल बॉडी म्हणजे ठाणे महानगरपालिकाचं जे नगरसेवकचं जे मतदान निवडणूक आहे ही जी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तर नगरसेवक कसा असला पाहिजे, आपण हाक दिली की पोचेल असा ठिकाणी किंवा असा माणूस असेल की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणताना ज्या विभागामध्ये तुमच्यासाठी काम करणार आहे, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मदत करणार आहे, तुम्ही बोलवलं की लगेच घरापर्यंत पोहोचणार आहे असा नगरसेवक असला पाहिजे. ऐकलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी, समाजाशी नाळ जोडणारी जर लोक जर राजकारणात आली आणि युवा पिढी जर आली तर जे दिवसेंदिवस जे लोकांच्या मनात आहे की राजकारणाबद्दल जे चीड आहे ती कुठंतरी कमी होईल आणि खरोखर समाजासाठी काम करणारे, लोकांसाठी काम करणारे, लहान विद्यार्थ्यांसाठी काम करणारे, महिलांसाठी काम करणारे जर आमच्यासारखे युवा नेतृत्व जर आलं तर नक्कीच मला वाटतं की कुठंतरी बदल होईल आणि लोकांची जी भावना आहे राजकारणाकडे बघण्याची ती नक्कीच चांगली होईल. माझं जे आत्ताच मला जे चिन्ह मिळालंय, मला नारळ ही अतिशय शुभ शकुन मानतो की नारळ ही निशाणी मिळाली आणि मी येणाऱ्या काळामध्ये माझं इथं एक या ठिकाणी मानपाडा जैन मंदिरच्या बाजूला एक ऑफिस आहे आणि मनोरमा नगरला जे रोकडे चाळ आहे नाक्यावरती पोलीस चौकीच्या समोर या ठिकाणी माझं जे जुनं घर आहे मी त्या घराच्या इथंच ऑफिस करणार आहे. तर माझं लोकांना आव्हान आहे की मी गेली 13 वर्ष तुमच्यासाठी काम करतोच आहे, मात्र हे 10 दिवस लोकांनी मला सहकार्य करावं, मला सपोर्ट करावं. मी 13 वर्ष करतो, यापुढेही करत राहणार आहे. मात्र निवडणुकीमध्ये नारळ या निशाण्यावरती मत टाकून मला सहकार्य करावं असं मी विनंती करतो आणि लोकांना आवाहन करतो, माझी जी निशाणी आहे नारळ हे मला सपोर्ट दर्शवण्यासाठी प्रत्येक लोकांनी एक नारळ माझ्या ह्या मानपाडा जैन मंदिरच्या ऑफिसला किंवा मनोरमा नगरला जे घर आहे रोकडे चाळीमध्ये संजय मेडिकलच्या बाजूला त्या घराच्या ठिकाणी एक नारळ मला एक डोनेशन म्हणून किंवा एक भेट म्हणून द्यावा आणि आपला सपोर्ट मला दर्शवावा अशी मी विनंती करतो.